अशोक खरात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये ईडीची सगळ्यात मोठी अपडेट समोर आलेली आहे, कारण की तपासाला बराच वेग आलाय। ईडीने मोठी कारवाई केलेली आहे। नाशिकमधील बँक लॉकरवर छापा टाकत तब्बल 1.10 कोटींचे सोन्याचे दागिने, 1.89 लाखांची चांदी आणि 5,500 अमेरिकन डॉलर्स जप्त केलेले आहेत। ईडीने खरातची मर्सिडीज कार आणि बँक ठेवी पूर्णपणे गोठवलेल्या आहेत। खरातच्या पुणे नाशिकमधील मालमत्तांसंबंधित मोठी अपडेट समोर आली आहे। अशोक खरातला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा ईडीनं मोठा दणका दिलेला आहे, कारण की खरातच्या नाशिकमधील बँक लॉकरवर छापा त्यांनी टाकलाय। 1.1 कोटींचं सोनं जप्त केलेलं आहे। या संदर्भात आणखी जाणून घ्यायला आमचे प्रतिनिधी नंदकिशोर आपल्या सोबत आहेत। नंदकिशोर, आपण पाहतो रोज एक नवीन खुलासे समोर येत आहेत आणि आता हे बँकेचे व्यवहार सुद्धा समोर आलेले आहेत। बरीच मोठी रक्कम आहे, कशी कारवाई केली गेली आहे सगळी? नक्कीच खरं तर अशोक खरात या त्यांच्या ज्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची ईडीची मोठी कारवाई म्हणावी लागेल। ही कारवाई खरं तर मुंबई नाका येथील विश्वास कोऑपरेटिव्ह बँक जी आहे त्या शाखेत त्यांनी 555 या लॉकर क्रमांक आहे त्यात ते संपूर्ण सोनं आणि चांदीचे आणि अमेरिकन जे डॉलर आहेत ते ठेवण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात। हे लॉकर अशोक खरात आणि त्यांच्या पत्नी कल्पना खरात जे आहेत त्यांच्या संयुक्त नावावरती असलेले आपल्याला पाहायला मिळत होते। त्यामुळे कारवाई दरम्यान त्यांची मुलगी सृष्टी खरात सुद्धा या ठिकाणी उपस्थित असल्याची जी माहिती आहे ती आपल्याला मिळते। खरं तर ईडीच्या माहितीनुसार एप्रिलमध्ये खरात यांच्या घरावरती ज्यावेळी छापा टाकण्यात आलेला होता त्यावेळेला ही संपूर्ण लॉकरची कागदपत्र जी आहे ती ईडीच्या हाती लागलेली होती आणि त्याच दृष्टिकोनातून खरं तर ही संपूर्ण जी कारवाई आहे ती केली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण जे बँक रेकॉर्ड आहे ते खरं तर सील करण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळते आणि जप्त करण्यात आलेल्या संपूर्ण वस्तूमध्ये जड सोन्याचे नेकलेस, सेट, लांब चेन, मंगळसूत्र, बांगड्या, कानातले दागिने अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या खरं तर वस्तू आहेत। सोबतच जर गणपतीची मूर्ती आणि चांदीच्या नोटा सुद्धा असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। या संपूर्ण वस्तू ज्या आहेत त्या ईडीने जप्त केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। जवळपास 1.10 कोटीचे सोन्याचे दागिने आहेत, जवळपास 1.89 लाखांची जी चांदी आहे ती आहे आणि जवळपास 5,500 अमेरिकन डॉलर सुद्धा आहेत आणि हे संपूर्ण जी रक्कम आहे किंवा हे संपूर्ण दागिने आहेत ती खरं तर जप्त केलेले आपल्याला पाहायला मिळतात। यापूर्वी सुद्धा जर पाहायला गेलं तर ईडीने खरं त्यांच्याशी संबंधित जवळपास 2.4 कोटीची बँक ठेव जी होती ती गोठवलेली आपल्याला पाहायला मिळत होती। मर्सिडीज कार होती किंवा इतर संपूर्ण काही गोष्टी होत्या त्या सुद्धा गोठवलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे ही पुन्हा एकदा मनी लॉन्ड्रिंग बरोबर, बऱ्याच दिवसांपासून ईडी सुद्धा अशोक खरातच्या मागावर होती आणि अमाऊंट फारच मोठी आहे, रक्कम मोठी, आकडा मोठा आहे। त्यामुळे आता पुढच्या कारवाईकडे लक्ष असेल। नंदकिशोर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी।